नमस्कार. आपण पाहत आहात स्वराज्य मीडिया. आज आपण परळी तालुक्यातील गाडीची प्रभाग या ठिकाणी परळी तालुक्यात तर संपूर्ण बीड जिल्ह्याचं जिल्ह्याचं म्हणण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्राचं नाव लौकिक केलेलं आहे या ठिकाणी या भाईंनी आणि त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. भाई आपण ही ज्या पदावर आपली नियुक्ती झालेली तर हे पद काय आहे? सर, हे UPSC मार्फत घेतले जाणाऱ्या असिस्टंट कमांडंट या एक्झाम मध्ये माझा ऑल इंडिया रँक 167 हा आलेला आहे. आणि हे पद जे आपलं पॅरामिलिटरी फोर्स आहे त्याच्यामध्ये कंपनी कमांडर या पदासाठी ही परीक्षा घेतली जाते. आतापर्यंत त्या पदावर आपल्या बीड जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील कोणी करून पोहोचलेले आहेत या संदर्भात काही माहिती आहे का? हो सर, बीड जिल्ह्यातील तर मला जास्त कल्पना नाही, पण महाराष्ट्रातील बरेच तरुण आहेत या पदावर, देशाची सेवा करत आहेत. पण बीड जिल्ह्यातून जास्त माहित नाही मला त्याबद्दल. हे आज जे आपलं स्वप्न साकार झाले तर या स्वप्नाबद्दल आपण हे स्वप्न कधी पाहिलेलं होतं? सर, लहानपणापासूनच सिव्हिल सर्व्हिसेस आणि आर्म फोर्सेसची आवड होती मला. आणि लहानपणापासून शिक्षण घरच्यांनी कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. आणि घरची परिस्थिती हालाकीची असताना सुद्धा शिक्षणाचं कुठलीच गोष्ट कमी पडू दिली नाही आणि शिकण्यासाठी प्रत्येक गोष्ट पुरवली. बाहेर शिकायला ठेवलं होतं. आणि अशा प्रकारे शिक्षण कंप्लीट करून मग मी 2023 मध्ये निर्णय घेतला की लातूरला जाऊन तयारी करण्याची सिव्हिल सर्व्हिससाठी. आणि मग तेव्हापासून तयारी करत होतो. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ही परीक्षा झाली होती आणि परवा या परीक्षेचा निकाल लागला, ज्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. आणि सर्वांनाच खूप आनंद झाला या गोष्टीचा. बीड जिल्हा हा शेतकरी आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. आणि शेतकरी आणि ऊसतोड कामगारांची परिस्थिती त्या सर्वांनाच माहिती होती. पण या परिस्थितीमध्ये आपल्याला तरी पण काय काय अडचणी आल्या? सर, जसं तुकाराम मुंडे सरांनी सांगितलेलं आहे की आपला बीड जिल्ह्याची मातीच अशी की इथले माणसं एवढे जिद्दीनं काम करू शकतात आणि त्यांना त्यांच्या ध्येयाबद्दल एवढी चिकाटी की ती त्यांच्यासाठी कुठलीच गोष्ट अशक्य नाही. आणि हे आपल्या मातीतच आणि आपल्या ह्या पाण्यामध्येच ही क्वालिटी आहे. आणि त्याच्यामुळं हे शक्य होऊ शकले. आपण आमच्या न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जी सध्या आता सोशल मीडियावरती जी क्रेज पाहतात त्यातील तरुणांचा पोलीस भरतीकडे किंवा MPSC UPSC याकडे वाढलेला कल आहे. तर या तरुणांना काय सांगा? आपण कुठल्या बॅकग्राऊंड मधून येतो किंवा आपली घरची परिस्थिती कशी आहे किंवा आपलं शिक्षण कोणत्या माध्यमातून झाले या गोष्टीचा कुठल्याही गोष्टीचा न्यूनगंड न बाळगता आपण जर आपले प्रयत्न केले आणि आपलं जर स्वप्न मोठे ठेवले आणि आपलं स्वप्नावर आणि स्वतःवर विश्वास ठेवला आणि आपल्या आराध्यावर विश्वास ठेवला, आपल्या देवावर विश्वास ठेवला, तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आणि तुम्हाला जे तुमचं स्वप्न आहे ते तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. त्याच्यामुळं आपल्या स्वप्नावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्ही तुमचं स्वप्न जरूर गाठाल. आपली परिस्थिती तरी पोहोचली गावातली सर्वांनी समजली जनजीवनातील परिस्थिती आहे, सर्वसाधारण परिस्थिती आहे. तरी पण त्याबद्दल एखादा काही छोटा मोठा किस्सा त्यामुळं समजा आपल्याला आर्थिक अडचण किंवा इतर कोणत्या गोष्टीची अडचण पडली आणि त्या त्या गोष्टीवरती आपण कशा पद्धतीने मात केली या संदर्भात काय सांगता? सर, ऍक्च्युली माझं 12th कम्प्लीट झालं 2019 मध्ये. आणि त्याच्यानंतर 2020 मध्ये लॉकडाऊन पडलं. तेव्हा मी आणि माझा मोठा भाऊ आणि आमच्या घरच्या सगळ्यांनी शेतीमध्येच पूर्ण लक्ष दिलं होतं. आम्ही जवळपास 2-3 वर्ष शेतीच केली. आणि त्याच्यामध्ये आम्ही पपईचं पीक घेतलं होतं, मिरचीचं पीक घेतलं होतं. पण लॉकडाऊनमुळे त्या पिकाला काही भाव भेटला नाही. जसं आपल्याकडे म्हणतात की शेतकऱ्याकडे जेव्हा पिकते तेव्हा मार्केटमध्ये विकत नाही, अशी परिस्थिती झाली. आणि त्याच्यामुळं हे सगळं सोडावं लागलं आणि परत जी ट्रेडिशनल आपली शेती आहे की कापूस सोयाबीन याच्यावरच आम्हाला परत शिफ्ट व्हावं लागलं. 2023 मध्ये माझ्या भावाला जॉब लागला आणि त्यानं मला एकच गोष्ट सांगितली की तुला जे करायचे ते कर, तुला कोणत्या गोष्टीची कमी पडू देणार नाही. आणि त्यानं मला खूप सपोर्ट केला आणि त्यानंच मला आतापर्यंत पूर्ण आर्थिक आणि सगळी मदत केलेली आहे. की त्याची पेमेंट जमा झाली की पहिल्यांदा तो अर्ध्याच्या वर पेमेंट माझ्याच खात्यावर टाकून द्यायचा की तुला काय लागते तर कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही, पण तू तुझं स्वप्न पूर्ण कर आणि तुझं अभ्यास कमी पडू देऊ नको. म्हणजे मोठा भाऊ हा वडिलांप्रमाणे असतो आणि भाऊजाई ही आईप्रमाणे असते. तशाच पद्धतीनं आजपर्यंत तुम्हाला या गोष्टीमध्ये प्रोत्साहन दिलं किंवा सांभाळून घेतलं आणि यांच्या कडे पाहूनच तुम्हाला ऊर्जा भेटत होती का की या अशा परिस्थितीत पण आपल्याला एवढ्या मोठ्या पद्धतीत सहकार्य करतात, असं सांगाल का? हो सर, आई वडिलांचे कष्ट आणि मोठ्या भावाचे कष्ट आणि यांचा मिळालेला सपोर्ट ह्या गोष्टीकडे बघूनच कधीच वाटलं नाही की आपल्याला ही गोष्ट अशक्य आहे म्हणून. कारण डू ऑर डाय अशी सिच्युएशन होती की काहीतरी करावंच लागणार आहे आणि ह्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि त्याच्यामुळे मग सर करून दाखवलं आणि पापदर्शनाच्या आशीर्वादानं शक्य झालं सगळं.
स्वराज्य मीडिया कडून आपल्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.